मित्रांनो, पंढरपूर येथे चंद्रभागा नदीला महापूर आल्यामुळे सर्व मंदिरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। चंद्रभागा नदीचे पहिल्यांदाच रौद्र रूप पाहायला मिळत आहे। जिथे पाऊस न पडता येतो पूर, ते म्हणजे आपले पंढरपूर। कारण पंढरपूरला पाऊस न पडताना चंद्रभागा नदीला पूर येतो। भक्तांचा पूर संपलेला आहे आणि चंद्रभागा नदीला खरोखरच पूर आलेला आहे। तर हे बघू शकता तुम्ही, मंदिराचे फक्त झेंडे आणि कळस तेवढे, शिखर तेवढेच पाण्याच्या बाहेर आहेत। सर्व इतकं सारं पाणी चंद्रभागा नदीमध्ये आलेलं आहे। लाखो लिटर पाणी सेकंदद्वारे इतकं पाणी शिरलेलं आहे। तर सर्व मंदिरं मी तुम्हाला शूट करून दाखवत आहे पंढरपूरमधले। तर ते पूर्णतः पाण्यामध्ये अक्षरशः बुडालेले आहेत। चंद्रभागा नदीचे पहिल्यांदाच रौद्र रूप पाहायला मिळत आहे, कारण की इतका पूर फर्स्ट टाइम आलेला आहे चंद्रभागा नदीला, म्हणून हे सर्व मंदिरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आता भक्तांना दर्शन सुद्धा घ्यायला जाता येत नाही मंदिरांमध्ये, इतकं सारं पाणी जे आहे इथे चंद्रभागा नदीचे सोडल्यामुळे, पाणी पूर आल्यामुळे दर्शनाला जाता येत नाही। तर मित्रांनो, जर तुम्ही पंढरपूरला जायचा विचार करत असाल तर जाऊ नका, कारण की खूप सारं पाणी जे आहे नदीला वाढलेलं आहे। आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिलेला आहे पंढरपूर येथे। तर चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे। पहिल्यांदाच चंद्रभागा नदीचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे। चंद्रभागा नदीचा महापूर तुम्ही पाहू शकता घरबसल्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर किती सारं मंदिरांमध्ये पाणी शिरलं आहे आणि इथे जे आहे बोटीसुद्धा आहेत तुम्हाला वाचवण्याकरिता, जर कोणी नदीमध्ये अडकलं असेल तर मित्रांनो, जर तुम्ही पंढरपूरला जायचा विचार करत असाल तर सध्याच्या पिरियडमध्ये जाऊ नका, कारण की खूप सारं पाणी जे आहे पंढरपूरमध्ये बघू शकता तुम्ही आलेलं आहे चंद्रभागा नदीला। तर चंद्रभागा नदीचे रौद्र रूप तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल, जर तुम्ही लाईव्ह पाहिलं नसेल मित्रांनो, तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्ही चंद्रभागा नदीचे रौद्र रूप पाहू शकता आणि किती सारं पाणी जे आहे चंद्रभागा नदीमध्ये आलेलं आहे। भक्तांचा पूर लगेच आता संपलेला आहे आणि चंद्रभागा नदीला महापूर आलेला आहे। तर म्हणूनच म्हणतात मित्रांनो, इथे खूप पाणी येतं, इथे दगडाची नाव पाण्यावर तरंगते। हे मित्रांनो, तुम्ही पंढरपूरमध्ये जाऊन हे ठिकाण बघा, कारण इथे खूप सुंदर सुंदर तुम्हाला ठिकाणे पाहण्याकरिता आहेत। आणि याच्या बाजूलाच मित्रांनो इथे इस्कॉन टेम्पल देखील आहे। इथं या टेम्पलमध्ये सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता, खूप सुंदर ठिकाणे आहेत पंढरपूरमध्ये पाहण्यासाठी। तर मित्रांनो, जिथे पाऊस न पडता येतो पूर, म्हणूनच म्हणतात इथे आपले पंढरपूरमध्ये ना पाणी न पडताना महापूर येतो। 10 दिवस झाले लगातार मित्रांनो पाऊस चालू आहे आणि पूर 10 दिवसाचा झाले तरी पण उतरायचं नाव घेत नाही। तर हे श्री विष्णुपद मंदिर आहे मित्रांनो। तर या मंदिरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे विष्णुपद मंदिरामध्ये। तर खूप सारं पावसाचं पाणी जे आहे प्रत्येक मंदिरामध्ये शिरलेलं आहे। इथे कोणतंही मंदिर सोडलं नाही पावसाने, इतकं सारं पाणी मंदिरांमध्ये शिरत आहे। मी प्रत्येक जागून तुम्हाला अलग अलग शूटिंग करून दाखवत आहे। पूर्णतः किती रौद्र रूप दिसत आहे चंद्रभागा नदीचे। चंद्रभागा नदीला महापूर आलेला आहे 2026मध्ये, इतकं भयानक पूर आहे ना हे। तर किती सारं पाणी जे आहे दिसत आहे। तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग व्हिडिओ नक्की आवडला असेल। तर भेटूया मग अशाच एका नवीन ब्लॉग